तर शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आलो आहे आपण 18वा व्हिडिओ घेऊन. 100 दिवस 100 व्हिडिओ या चॅलेंजमधला. तर मित्रांनो आपण आलो टमाटे तोडायला. घरी न्यायची ते म्हणून, बाकी काही विषय नाही. घरी न्यायचे टमाटे. क्रॅकिंग लयच मला घ्यायला लागला. लय मला क्रॅकिंग जायला लागला. क्रॅकिंग जातो मग रस्साच चांगला आहे. थोडाफार आहे शिल्क शिल्क मग हे का हे पण चांगला आहे. घरी न्यायचे म्हणून परत आलो माघारी टमाटे तोडावं. आहे तसा माल बरं, काय वाईट नाही. वाईट असा माल काय नाहीच. तसं बघा गेलं तर किरकोळ तेवढं गावतेच. असं पण हे पावसामुळे आपल्याला वाटते की आहे क्रॅकिंग, पण तसं काय नाही. माल चांगला आहे. थोडाफार माल गावणारच खराब, किती जरी काही जरी केलं तुम्ही तरी असा विषय आहे. आणि आपण निर्णय घेतला की बाबा ही काय आपण व्हरायटी ठेवायची नाही. आता म्हणजे काय नाही, टमाटर काय ठेवायचं नाही. कारण विषय काय झाला नाही का, आपली व्हरायटी आहे 575 आणि 575 चालत नाही पाण्यात, म्हणजे पावसात काही टमाटर चालत नाही असं आपल्याला आपल्या खतवाल्याने सांगितलं की बाबा क्रॅकिंग जाते, खराब होते. त्यामुळे हे काय वापरून चांगलं ॲव्हरेज निघेल किंवा फळ चांगलं जाईल ही गॅरंटी नाही असं त्याने सांगितलं आपल्याला, आपल्या जोडीदारांना. आणि हे बघा कॅल्शियम बोरांची तर लई कमी व्हायला लागली आता. फळ पण क्रॅकिंग एवढं नाही, पण आहे बऱ्यापैकी म्हणायला गेलं तर हायच. क्रॅकिंग हायच म्हणायचं. होतीच तेवढा. खराबच आहे, फक्त विषय नाही काय, खराबच आहे. काही विषयच नाही त्याला. कुठं चांगलं काय फुल पण बऱ्यापैकी खराबच आहे. नाही एवढं काय चांगला म्हणता येणार नाही. कधीच आहे चांगला म्हणून एवढं काही फळ चांगलं दिसत नाही बघा. वरण तरी काळं पडते, नाही तर खाल्लं तरी काळं पडते. कुठनं घातते, कुठनं तरी घातलं. कॅरेट कमी भरणार होता, मालच कमी निघत होता. त्यात काय वाद नाही, त्यात काय वाद नाही. आणि पावसानं काय होणार आहे, बरंचसं खराब निघणार आहे पावसात. त्याला काय आपण करू शकत नाही. हितनं तर आपण आले परत नाही हितनं बघूया तरी पाहिजे काय तर असेल असं. हाय फळ पण काय खराबच म्हणायला. हे सर्रास नाही तर दिसते ती खराबच दिसते. त्यात काही नाही, खराबच आहे. फळ खराबच निघते खराबच आहे. आता आपण एवढं चांगलं बाहेर घालायचं आणि आपण घरी खाताना खराब करायचं, त्याला काय अर्थ आहे का? त्याला अर्थच नाही. अशी बघा हे खराबच आहे की, हे का खराबच नाही सगळं फळ. त्यात काय वाटत नाही. बाग तर वाढते काय मग ठेवण्यात अर्थ नाही. काढून टाकूया, तोडा करूया, काढून टाकूया बघ. हे कुठं नाही, कुठं ना म्हणजे बाग कुठं नाही, काय अर्थ राहिला नाही करण्याला पण खाण्याला पण. सगळं खराबच, काय नाही करायचं का माणसं दिसतेच ह्यातनं जाऊया. क्रॅकिंग बरंच जातं ही त्यामुळे जातं ही क्रॅकिंगच आहे की. क्रॅकिंग आहे, क्रॅकिंग काय नाही त्याचा फळ चांगलं तेवढं नेऊया. फळ खराबच आहे बऱ्यापैकी, तर फळ खराबच दिसते. काय त्यात काही नाही चांगलं असं काय दिसायचं मला तरी मार्ग काय दिसेना. बागेत आपण घाण केलेली ती उचलायला लागेल आपल्याला.
थोडंफार हे चांगलं आहे. तेवढं तरी आपलं ठेव घेऊन यात घरी जावे. घरच्यासाठी घ्यायचे, बाकी काय आहे गेलेलेच काहीतरी नको का घ्यायचं तरी. शिवाय हे बघ कसं आहे किडले पार. आणि हो, गवारीचं प्लॉट दाखवायचं राहील तुम्हाला. हे बघा गवारीचं प्लॉट. आणि ते आपण डिंब्यावर कोथिंबीर लावली, कोथिंबीर आहे का टॉपचा विषय. तिकडं भेंडी हे टॉपचा विषय आहे. तर चला शिवाय हे नाही खराबच आहे. काय हाल ठेवून तरी उपयोग नाही खराबच झाली. पण बागच खराब झाली, काही विषय नाही. कडनं टाकलेलं फायद्याचं. त्याचे पैसे घालवण्यात काय अर्थ नाही वाटत मला. नकोच पैसेच नको घालवायला. खराब झाली बघ बऱ्यापैकी तर माल खराबच निघतो. 50% माल खराब आहे. 50% माल खराब आहे दिसतेच. त्यात काय वाद नाही. 50% माल खराब निघतो. 50% मला आत्तापर्यंत एवढ्या ह्याच्यात प्रत्येक फळाला फळ खराब लागले. फळाला फळ आहे का हे बघा, फळाला फळ खराब आहे बघ आहे का. काय करायचं 575 पावसात चालत नाही. कॅल्शियम बोरॉन हे खरं तर म्हणायचं तर आपली चुकी आहे. आपण डोस लवकर बंद केले नाही. तर डोस जर बंद नव्हतं होत तर आपली बाग चालत होती. तर चला आजचा हा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला आपल्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा. सपोर्ट असू द्या. आजचा व्हिडिओ हा एवढाच. आणि आता आपण चाललो आहे बघा घरी. विषय काय झाला, आज दिवसभर पाऊस. त्यामुळं आपण काय आज व्हिडिओ म्हणजे आज काय कामच केलं नाही. दिवसभर पाऊस असल्यामुळं काय वैरण काढली, वैरण गुरासनी तारा बिरा झालं. बाकी काही कामच नाही आपलं. किरकोळ काम केलं. आता दूध घेऊन चाललो आहे घरी. आणि शिवाय बघा आपला गोठा इथं. आणि आपण आत्ता आपली मोठी गाडी घेऊन चाललो आहे घराकडे. हे 2-3 वेळा माग पडवते ते वळवायला अडचण आहे. तर आज काय लई म्हणजे ही नाही सांगण्यासारखं. आणि आजचं टोमॅटोचं बाजारभाव इथं बघा 450 550. आणि बाकीचं मग किरकोळ बाकीच्यांचं जास्त आहे. म्हणजे टॉपचा माल 550 असा भाव आपल्याला आज कळला आहे. 450 550 असं रेट चालले. त्या पुणे मार्केट चांगलं चाललं आहे या टॉपला. मुंबईचं मार्केट अजून पण बंद आहे. तर बाकी काय विषय नाही. की आता आपली बाग संपली आहे. शेवटचा एक तोडा करणार आहे आपण. आता त्या तोड्याला किती कॅरेट निघेल त्याचा अंदाज काय आपल्याला निघेना. बागत माल तर दिसतोय, पण पावसामुळं 575 ह्या वराठीला लय येतं क्रॅकिंग. त्यामुळं आपण काय एवढं त्या म्हणजे ह्याच्या नादाला लागणार नाही की बाबा ते बाग ठेवायचा. बाग आपण काढायची असंच ठरवलं आहे. कारण की आत्ता पण बागातनं फिरलो आपण तर सगळा क्रॅकिंगच माल दिसतोय. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल तुम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये दिसलेच असेल तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ आपला एवढाच. बाकी काही आजच्या व्हिडिओमध्ये नाही. धन्यवाद. पुन्हा आपण उद्याचा दिवस आपला कसा जातो. उद्या पाऊस असेल तरी आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवणार आहे. आणि आत्ता थोडीशी उघडीक राहिली, नाही तर आज कंटिन्यू पाऊस होता. आत्ता पण बारीक पाऊस आहे. पाऊस नाही असं नाही, बारीक आत्ता पण पाऊस चालू आहे. आत्ता थोडीशी उघडीक राहिली म्हणजे मोठ्या पावसातनं उघडीक भेटली आहे. आणि अजून पण ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगानं वारे सुटतील असा अलर्ट आला आहे. आणि हे वारं तर आत्ता चालूच आहे. वारं बंद नाही, वारं चालूच आहे. तुम्ही हे पुढं बघू शकता. या झाडाची पानं बिनं हलते त्या. तुम्हाला मोठी लाईट जाऊन दाखवतो वाटलंच तर. हे बघा झाडाचे पानं बिनं हलतात. वारं सुटले. अजून त्याचा वेग कमी आहे
पण पुढे जाऊन वेग वाढू शकतो असं म्हणजे आपल्याला मुंबईमधून मेसेज आला आहे, मुंबई हवामान खात्याचा, की बाबा वाऱ्याचा वेग वाढू शकतो. वारं 30 ते 50 किलोमीटर प्रति वेगानं येण्याची शक्यता आहे. आणि आमच्या इकडं आता ऊसांची अवस्था अशी झाली, सगळे ऊस पडलेत आणि आता वारं आलं काय आणि नाही आलं काय. वावरं पाण्यानं तुडूंब भरलेत आणि घाती काय आता वावरासनी लवकर येणार नाही. ती एक दिवस जर पाऊस उघडला ना, चांगला खडखडीत ऊन पडलं ना, दुसऱ्या दिवशी लगेच आपण पेरणी करून घेणार आहे. आपलं रोटर बिटर मारून सगळं ओकेमध्ये काम करणार आहे. काय विषय ठेवणार नाही आपण मागं. तर चला, आजचा हा व्हिडिओ आपला एवढाच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करायला विसरू नका. तर धन्यवाद. चला, येतो आता.